हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी किचनमध्ये आले आहे. म्हटलं काहीतरी नाश्ता करेन आणि माझ्याकडे आठवलं मला अवकाडो होता माझ्याकडे, जे माझ्या फ्रेंडने मला देऊन ठेवलं होतं. प्राची नाव आहे तिचं आणि तिने माझ्यासाठी घेऊन आली, कारण मी खूप दिवसापासून शोधत होती, मला कुठेच नव्हतं भेटत. सो ती माझ्यासाठी एक घेऊन आली होती आणि मी ऑनलाईन मागवायचा प्रयत्न केला, पण काय झालं की ते जास्तच कधी कधी कच्चे निघतात, मगच ते मनी वेस्ट होतं. मग एवढा पेशन्स ठेवावं लागतं ते हे सॉफ्ट होईपर्यंत खाण्यासाठीला. सो ती घेऊन आली होती आणि मी ते काढून घेतलेलं आहे ह्याच्यात. आय थिंक एकामध्ये चार पीसेस होतील काहीतरी. तर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कांदा, टोमॅटो आणि मिरची आणि थोडासा चीज, आणि हे ब्रेडवरती स्प्रेड करून थोडं गरम करणार आहे. तुम्ही आधी पण बघितली असेल माझी रेसिपी, जी मी अवकाडो टोस्टची करते आणि मस्त याला ब्लॅक कॉफीसोबत मी एन्जॉय करणार आहे. सो प्रोसेससाठी स्टे ट्यून. एनिवेज तुम्ही बघितली आहेच, पण तरी पण म्हटलं करूया. आणि म्हटलं आता खूप दिवसानंतर खाणार आहे, कारण खूप दिवसानंतर मला अवकाडो भेटला आहे. सो येस, ओके. तर मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे ब्रेडवरती अप्लाय करूया. हे बघा असं. आणि आता हे तव्यावरती ठेवते आणि साईडवरून मग बटर स्प्रेड करते. ओके, से हे असं काहीसं दिसतंय. आता याला पण झाकून ठेवूया. सँडविच जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि इथे कॉफीसुद्धा रेडी आहे. सो मी याला मस्त एन्जॉय करते आणि तुम्हाला भेटते नंतर. बाय. The next day. हॅलो. सो येस, मध्येच मी काहीच शूट केलं नाही त्या दिवशी जे बनवलं त्याच्यानंतर. आणि मग मला असं वाटलेलं मी ते टोस्ट खाईन, अवकाडो टोस्ट खाईन, कॉफी पिईन आणि मग काहीतरी छान तुमच्याबरोबर शेअर करेन. बट नाही, मी झोपून घेतलं. बट एनिवेज त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लग्नाला गेली होती आणि त्या लग्नातले काही ग्लिम्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता पुढे, जे बघाल तुम्ही. आणि आय होप तुम्हाला आवडेल. आणि मी म्हणजे ते ऑफिसमध्ये आमचं कलिग आहे, त्याचं लग्न होतं ते, आणि इट्स क्रिश्चियन वेडिंग आणि रिसेप्शनला गेलो होतो बाय द वे. आणि क्रिश्चियन्सचे रिसेप्शन म्हणजे अटेंड करणं इट्स लाईक मजा वाटते जाम. त्यांचं खूप फनी असतं, खूप ते ॲक्टिव्हिटीज करून घेतात. सो ते मला खूप आवडतं. आणि बेस्ट पार्ट आहे त्यांचं ते रम केक असतो तो, ते हे पण देतात वाईन. बट सो रम केक ऑसम आणि जेवण पण छान होतं, असं मस्त होतं आणि जाम मजा आली. पण माझ्याबरोबर इन्सिडेंट काय झालं की लग्न होतं पनवेलला आणि मी नेरूळवरून जेव्हा ट्रेन पकडली तर मी हिल्स घातले होते, कारण ड्रेस वेअर केला होता. आणि पनवेल स्टेशनला जाऊन ते हिल्स तुटले माझे. सो मी असंच ते पनवेल स्टेशन विदाऊट चप्पल गेली. आता म्हटलं लग्नापर्यंतच मला विदाऊट चप्पल जावं लागेल. एका डोक्यात आलं की असं की परत जावं घरी, कारण असं ऑकवर्ड वाटते सिच्युएशन. बट नंतर म्हटलं जाऊ दे, बघू. कारण मला कंटिन्यू कॉल्स येत होते माझ्या बाकीच्या कलिग्सचे. सो ते बोलले की ये, काय नाही ये म्हणून. सो म्हटलं जाते. बट लकीली मला त्या हॉटेल म्हणजे त्यांचं जे हॉल होता, बँक्वेट हॉल, त्याच्या बाहेरच एक शॉप होतं. तिथे मी चप्पल घेतली 200 रुपीजची आणि ती वेअर केली आणि मग मी लग्नाला गेले. म्हटलं टेम्पररी काहीतरी हवं, कारण त्याच्याकडे काहीच स्टॉक नव्हता आणि तो साधा एक शॉप होता तिकडे. सो म्हटलं काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. सो म्हटलं घेतलं त्याच्याकडे आणि ते वेअर केलं आणि मी लग्नाला गेली. सो असा काइंड ऑफ माझा तो एक्सपिरियन्स होता. बट लग्न भारी होतं आणि सगळं व्यवस्थित झालं आणि नवरा नवरी दोघेही सुंदर वाटत होते, एकदम भारी. ते सगळं तुम्ही पुढे बघालच. आणि येस, हाच होता माझा म्हणजे त्याच्यामध्ये त्या दिवशी मी गेले, त्याच्यानंतर काहीच शूट नाही म्हणजे बनवलं, त्याच्यानंतर काहीच शूट नाही केलं. सो हाच एक पोर्शन म्हटलं इथे कंटिन्यू करता येईल, कारण असं काही आता आहे नाही शेअर करण्यासारखं. असं म्हटलं ते बघा तुम्ही. आणि तुम्हाला आवडतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि कारण याआधी मी ख्रिश्चन वेडिंग रिसेप्शन एक अटेंड केला होता माझ्या फ्रेंडचा आणि तो मला खूप आवडला होता, कारण ते खूप असं ॲक्टिव्हिटीज करून घेतात. सो म्हटलं यावेळेस मी नव्हते काही शूट करणार, पण म्हटलं ते आवडलं मला, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि बाकीचे पण कलिग्स आहे माझ्यासोबत त्या व्हिडिओमध्ये, तर तेही तुम्ही बघालच. ओके, मी खूप बोलले आहेत की तुम्ही एक्सपिरियन्स करा पुढे. ओके, बाय. अब तक तूने जो कुछ किया है उसके लिए हम तुझे ऊंचा और ऊंचा उठाते प्रभु परमेश्वर। नाइजिल और कस्तूरी को तूने
अनिल ॲटिट्यूड ॲटिट्यूड साहेब दोन तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.